एळकोट एळकोट जय मल्हार संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचं आराध्य दैवत असणारे मार्तंड मल्हारी किंवा मग श्री खंडोबा या कुलदेवतेचं नवरात्र किंवा मग चंपाषष्ठीचं हे व्रत का केलं जातं, यामागची नेमकी पौराणिक कथा काय आहे किंवा मग ते कशा पद्धतीने केलं जातं याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण श्री खंडोबा यांची चंपाषष्ठी हा सण कशा पद्धतीने साजरा होतो किंवा मग हा सण का साजरा केला जातो याविषयीची माहिती घेणार आहोत. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे 6 दिवस साजरे केले जाते. ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्र जसे तुळजाभवानीचे नवरात्र केले जाते त्याच पद्धतीने खंडोबाचे नवरात्र सुद्धा केले जाते. या 6 दिवसांमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त खंडोबाची सेवा केली जाते. ती कशा पद्धतीने किंवा खंडोबाचा घट मांडला जातो, संपूर्ण 6 दिवस कशा पद्धतीने आराधना केली जाते, तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन यांनी मणिमल्लांचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले होते. म्हणजे खंडोबाचा हा प्रकट दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. नवरात्रीचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो सोडला जातो. 6 दिवस देवापुढे अखंड नंदादीप ठेवला जातो. देवाला घटस्थापना केली जाते. या संपूर्ण 6 दिवसांमध्ये मार्तंड मल्हारी, मल्हारी अष्टक किंवा खंडोबाचे संपूर्ण स्तोत्र म्हटले जातात. यथासांग खंडोबाची पूजा केली जाते. देवाला बेल भंडारा वाहिला जातो. दवना व झेंडूची फुले ही अत्यंत प्रिय असल्यामुळे या 6 दिवसांमध्ये ते पूजेमध्ये जरूर वाहिली जातात. या 6 दिवसांमध्ये देवांच्या पुढे अखंड नंदादीप चालू ठेवला जातो आणि पहिल्या दिवशी घटस्थापना करून उपवास धरला जातो आणि तो 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी हे नवरात्र सोडले जाते. तर हे 6 दिवस नवरात्र करण्यामागची नेमकी कथा काय आहे, तर कृतयुगामध्ये ब्रह्मदेवाने मणी आणि मल्ल या राक्षसांना असा वर दिला होता की तुम्हाला कोणीही मारू शकणार नाही. त्यामुळे ते अजर अमर होऊन सर्व भूतलावरील ऋषीमुनींना खूप त्रास देऊ लागले. हा संपूर्ण त्रास ऐकून संपूर्ण ऋषीमुनी आणि देवदेवता हे भगवान शंकराकडे गेले आणि तेव्हा शंकराने मणिमल्लाचा वध करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी 5 दिवस अखंड आपल्या 7 लाख दैत्यासोबत किंवा 7 लाख सैन्यासोबत या मणिमल्लावरती धावा केला आणि हे जे युद्ध होते ते 5 दिवस पूर्णपणे चालू होते आणि 6व्या दिवशी मणिमल्लाचा वध झाला. त्यामुळेच हे चंपाषष्ठीचे व्रत केले जाते. तर 6व्या दिवशी मणी आणि मल्ल यांचा अंत झाल्यानंतर मणिमल्लाने भगवान शंकरांना अशी प्रतिज्ञा केली की हे देवा, मला तुमच्या पायाशी अभय द्या किंवा मग कायम स्वरूपी स्थान द्या आणि तुमच्या नावाबरोबरच माझ्या नावाचा उल्लेख व्हावा ही माझी शेवटची इच्छा आहे असा वर मागितला. म्हणून तेव्हापासून मणिमल्लाचं नाव हे मल्हारी म्हणून आजपर्यंत घेतलं जातं. तर भगवान शंकराचा अवतार हे खंडोबाचं स्वरूप आहे आणि तेव्हापासूनच मार्तंड मल्हारी म्हणून भगवान शंकरांनी जेजुरी गडावरती अवतार घेतला अशी यामागची आख्यायिका आहे. थोडक्यात काय तर श्री महादेवांचा हा दुसरा अवतार म्हणून मार्तंड मल्हारी किंवा खंडोबा यांनी चंपाषष्ठीच्या दिवशी जेजुरी गडावरती अवतार घेतला. तर यांचा जन्म उत्सव म्हणून सुद्धा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेजुरी गडावरती साजरा केला जातो. तर हे संपूर्ण 6 दिवस अतिशय प्रसन्नतेचं वातावरण या गडावरती असतं.
या 6 दिवसांमध्ये जास्तीत जास्त खंडोबाची सेवा केली जाते. त्यांच्या सेवेतील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बेलभंडारा किंवा मग तळी उचलणे, तळी भरणे. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग जो वाहिला जातो तो म्हणजेच भंडारा. तर खंडोबाच्या उपासनेत भंडाऱ्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. भंडारा म्हणजे हळदीची जी पूड केली जाते तर ती खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी खोबरा म्हणजेच जोंधळे शिजवून त्यात दही आणि मीठ घातलं जातं किंवा मग कणकेचा रोडगा केला जातो. या दिवशी वांग्याचं भरीत केलं जातं. पातीचा कांदा, लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवले जातात. तर सगळ्यात आवडीचा नैवेद्य तो म्हणजे वांग्याचं भरीत आणि कणकेचा रोडगा. हा देवाला नैवेद्य समर्पित करून तळी भरण्याचा विधी सुद्धा केला जातो. तर 5 रोडगे त्या नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवले जातात, भरीत ठेवलं जातं आणि देवाच्या नावाने तळी भरली जाते. तळी भरणे म्हणजेच एका तामणामध्ये विड्याची पानं, पैसा, सुपारी, भंडारा, खोबरं हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असा 3 वेळा नादघोष केला जातो आणि 3 वेळा ही तळी उचलली जाते. ती अशा पद्धतीने. सोन्याची जेजुरी, देवगडे जेजुरा, निळा घोडा, पावणे तोडा, समरी खरकुटा, हिंदी हिरा, मस्तकी तुरा, येळकोट येळकोट जय मल्हार. अशा पद्धतीने खंडोबाची तळी भरली जाते. तर या ठिकाणी खंडोबाची 5 महत्त्वाची प्रतीके आहेत. ते म्हणजे लिंग. हे लिंग स्वयंभू आणि अचल अगर घडीव असते. नंबर 2 तांदळा ही चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. नंबर 3 मुखवटे तर हे कापडी किंवा पितली असतात. नंबर 4 मूर्ती या उभ्या आणि बैठ्या घोड्यावरती कधी धातूच्या किंवा दगडाच्या सुद्धा केल्या जातात. टाक तर घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेले टाक म्हणजेच प्रतिमा तर ही खंडोबाची असते. खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आणि नवसाला त्वरित पावणारी देवता आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे या ठिकाणी काही नवस सुद्धा केले जातात. तर या ठिकाणी मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे किंवा मग नवस बोलले जातात. या ठिकाणी दीपमाळा बांधणे किंवा मग मंदिर बांधणे, मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी दान देणे किंवा पायऱ्या बांधणे, ओरी बांधणे असे देवाला नवस केले जातात. त्याचसोबत देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवाच्या दर्शनाला जाणे. त्याचसोबत पाण्याच्या कावडी घालणे, कारण एवढ्या पायऱ्या वर चढून देवाला पाण्याचा नवस सुद्धा केला जातो. किंवा मग उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटाच्या मखरात प्रतिमात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणवणे किंवा मग यालाच जागरण गोंधळ करणे असं सुद्धा म्हटलं जातं आणि हा सगळ्यात महत्त्वाचा नवस सुद्धा म्हटला जातो. या ठिकाणी देवाची गदा म्हणजे वारी मागणे, देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे हा सुद्धा नवस या ठिकाणी केला जातो. त्याचसोबत तळी भरणे, तळी उचलणे, दही भाताची पूजा, देवास बांधणे किंवा मग देवाचा अभिषेक करणे. त्याचसोबत पूर्णावरणाचा रोडग्याचा 8व्या रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव, वाघ्या मुरळी या भोजन घालणे हा सुद्धा नवस केला जातो. त्याचसोबत कान टोचणे, जावळ काढणे, शेंडी आदी विधी करणे किंवा मग बेलभंडारा किंवा मग खोबरं वाहणे या ठिकाणी अशा प्रकारचे नवस केले जातात. रविवार हा खंडोबाचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानलेला आहे. या ठिकाणी सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष असं महत्त्व जेजुरी गडावरती मानलं आहे. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्यामुळे रविवारला या दिवशी खूप महत्त्व आहे.
चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानाई यांचा विवाह झाला होता. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपा षष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लांचा वध करून लिंगद्वय रूपाने जेजुरी गडावरती प्रकट झाले होते, अशी यामागची आख्यायिका आहे. म्हणूनच या ठिकाणी हा चंपा षष्ठीचा उत्सव सगळीकडे अतिशय आनंदामध्ये साजरा केला जातो. तर ही संपूर्ण चंपा षष्ठी किंवा मग खंडोबाची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.